एका शहरात घडलेली ही एक सत्य घटना आहे. एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या वडिलांना एका मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जातो. त्याचे वडील खूप म्हातारे झाले होते आणि थकलेले देखील होते. जेवताना त्यांच्या शर्ट आणि पॅन्टवर अन्न पडत होते. हॉटेलमध्ये बाकीचे जेवणारी लोक त्यांच्याकडे किळसवाण्याने वृत्तीने बघत होते. मुलगा मात्र शांत होता. जेवण झाल्यानंतर मुलगा वडिलांना वॉशरूममध्ये घेऊन जाऊन गेला. त्यांच्या कपड्यांवर पडलेले अन्न साफ केले, डाग धुतले, कंगव्याने त्यांचे केस विचारले, त्यांना चष्मा घातला आणि हे सर्व तो प्रेमाने आपुलकीने करत होता. जेव्हा दोघे वॉशरूममधून बाहेर आले तेव्हा सगळी लोक त्यांच्याकडे बघत होती. काही लोक म्हणत होती की म्हाताऱ्याला धड जेवता येत नाही तर मग गप्प घरी बसायचे ना. काही लोक म्हणत होते पब्लिकमध्ये अशी विचित्र लोकांना आणू नये. काही लोक म्हाताऱ्या वडिलांची खिल्ली उडवत होते. मुलाने मात्र शांतपणे जेवणाचे बिल दिले आणि वडिलांना त्यांचा हात धरून घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांपैकी एक म्हातारा व्यक्ती ओरडायला, तू काहीतरी मागे सोडून चालला आहेस असे तुला वाटत नाही का? तेव्हा मुलगा म्हणाला, नाही काका, मी काहीच सोडून चाललो नाही. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, तू सोडून चालला आहेस. या जगामध्ये प्रत्येक मुलासाठी एक धडा सोडून चालला आहेस. या जगातल्या प्रत्येक बापासाठी एक धडा तू देऊन चालला आहेस. सगळीकडे निवृत्त शांतता पसरते आणि लहान असताना आपले वडील आपल्याला प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतात. मग जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की नाही? आपण लहान असताना आपल्याला चालायला, पळायला बोट धरून शिकवले. त्यांना आपण त्यांच्या म्हातारपणात बोट धरून त्यांची काठी बनवू शकत नाही का?